नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या सुवर्ण गरुड या पुस्तकातील 2 कथा आपण ऐकणार आहात. चला तर सुरुवात करूयात मूषक कथेला. या गोष्टीला आता 3 तपांचा काळ लोटला आहे. त्यावेळी मी सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथे वनाधिकारी होतो. ढेबेवाडीच्या दक्षिणेला पनुब्रे नावाचं गाव आहे. बाबाजी मला एकट्याला मध्यरात्री बोलावतोय आणि बरोबर कुणाला आणू नका म्हणतोय. माझे मन जरा शंकाकुल झाले. रात्री मी अंथरुणावर पडल्या पडल्या विचार करू लागलो की जायचे की नाही. शेवटी मनाचा निश्चय करून गावाबाहेर असलेल्या त्याच्या वस्तीची मी वाट धरली. जिकडे तिकडे अंधार पडला होता. आभाळात चांदण्या चमकत होत्या. मध्यरात्री अशी वाटचाल करताना कोणी अपरिचित आपल्याला पाहणार तर नाही. मला रामदास स्वामींचे वचन आठवले, रात्री पंथ क्रमू नये एकाएकी. दुरून वस्तीवर एक मिणमिणता दिवा दिसत होता. बाबा गोसावीच्या पालीवर पोहोचलो तेव्हा मध्यरात्रीचा प्रहर संपला होता. वस्तीवरली कुत्री भुंकत होती. बाबाजी माझी वाट पाहत बाहेरच उभा होता. मी येण्यापूर्वी वस्तीवरील काही जण आणि बाबाजी यांच्यात बाचाबाची झाली होती. नंतर शिवाराच्या वाटेला लागल्यावर बाबाजी सांगत होता, साहेब, आमच्या वस्तीवरील लोक म्हणत होते, साहेबाला तू आज जे काही दाखविणार आहेस ते दाखवू नकोस. ते गुपित आहे, त्यांना सांगू नकोस. त्यामुळे आपला धंदा बुडेल आणि जगणं मुश्किल होईल. गावकरी या माळावर आपणाला राहू देणार नाहीत रे. त्यावर मी म्हणालो, बाबाजी, जर तुमच्या लोकांशी या दाखविण्यामुळे वितुष्ट येत असेल तर दाखवू नकोस रे बाबा. अरे साहेबा, तू का आमचं नशीब घेऊन जाणार आहेस? देवानं आम्हा लोकांना जन्म दिला तर भाकर तुकडाही तोच देईल की. तू कशाला चिंता करतो? तू चिंता करू नकोस. उत्तर रात्रीचा समय. थंडीचे दिवस होते. माळ रानावरून गार वारे वाहू लागले. ग्रह नक्षत्रांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत असताना माझ्या मनात विचार आला, ही निळी विशाल पाल कुणी उभी केली आहे? आभाळातील व्यात तिथेच राहत असावा नाही का? काहीही न बोलता आम्ही रस्त्यावरून चाललो होतो. ज्वारीची शेते जवळ आली. उभ्या पिकातून वारा सळसळ वाहत होता. बाबाजीच्या डोक्यावर बांबूची मोठी करंडी होती. मुकाट्याने चालावायचे असल्यामुळे त्या करंडीत काय आहे हे विचारायचे राहूनच गेले.
रात्री 2 ते 3ची वेळ म्हणजे गाढ झोपेचा समय. मात्र चोर त्यावेळी जागे असतात. रात्रभर शेताचे राखण करणाऱ्या शेतकऱ्यांनाही झोपेने घेरले होते, कारण जिकडे तिकडे विलक्षण शांतता होती. वारा देखील थांबला होता. मध्येच कोल्हेकुई ऐकू येई. उगाचच अकल्पित भीतीने मन बावरून जाई. माझ्या अविचारी कृत्याचा मला आता पश्चाताप होत होता. मी मनात म्हणत होतो, खरे म्हणजे आपण बाबा गोसावी बरोबर अशा अपरात्री माळरानावर भटकायला नको होतं. कबीराने एका ठिकाणी म्हटले आहे, संगती बुरी असाधू की आठो प्रहर उपाधी. या बाबाजीच्या संगतीमुळे आपणामागे एखादे लचाण लागलं तर? साहेबा गप्प का रे, एवढा कसला विचार करतोयस मगापासून, असं म्हणत बाबाजीने डोक्यावरची करंडी खाली ठेवली. अंधारात काही दिसत नव्हतं, परंतु त्या करंडीत हालचाल करणारे बरेच प्राणी असावेत. मी त्याला विचारलं, या करंडीत कुठले प्राणी आहेत? आता तू बघशीलच की. त्याने करंडीचे झाकण उघडले. तसे एका मागून एक असे सुमारे 101 मोठे उंदीर उड्या मारीत बाहेर पडले आणि ज्वारीच्या शेतात चोहोकडून घुसू लागले. मी आश्चर्याने त्या प्राण्यांकडे पाहतच राहिलो. बाबाजी म्हणाला, साहेबा आता काही बोलू नकोस. शेतातल्या रखवालदाराला जाग आली तर फार घोटाळा होईल. मी शांत होतो. ती काही मिनिटे मला युगासारखी वाटली. वाऱ्याने शेतातील ज्वारीच्या पातीचा सळसळाट ऐकू येई. मी वर आकाशाकडे पाहत खाली बसलो. बाबाजी हां, जे आपलं होत नाही त्याच्या मागे लागण्यात काय अर्थ, असं ती कोडातच बोलत राहिली. पुन्हा एकदा महिन्याने त्या वस्तीकडे गेलो तर ती वस्ती उजाड झाली होती. तिथे आता कोणीच राहत नव्हतं. ढेबेवाडीवरून माझी बदली झाली. मी माझ्या कामात गुंतून गेलो. बाबाजीचा विसर पडला. भाभीजीची कधी कधी आठवण होई, परंतु अखेरच्या भेटीतल्या तिच्या गोड बोलण्याची आठवण होऊन मी अस्वस्थ होई. या सर्व घटनेला आपणच कारणीभूत आहोत अशा अपराधी भावनेने मला दुःख होई. परंतु अशा अप्रिय गोष्टी विसरण्यासाठी काळासारखे औषध नाही. जंगलातील वास्तव्यात मी वन्यजीव निरीक्षणाचा छंद लावून घेतला होता. उत्तरोत्तर माझी प्रगती होऊ लागली. मी बऱ्यापैकी लेखकही झालो. प्राणीशास्त्रज्ञांना उंदरांना शिकविण्यात अद्याप तरी यश आलेले नाही. तेव्हा बाबाजीची आठवण मला झाली. वाटले त्याने सुमारे 101 उंदरांना कसं शिकवलं असेल, ही किमया त्याला कशी साध्य झाली असेल. पण हे सारं विचारायच्या आधीच तो नाहीसा झाला होता. मी सांगली जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून त्याचा पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली. आता बाबाजी हयात असतील तर सुमारे 70 ते 80 वर्षांचे झाले असावेत. परंतु ते हयात आहेत की नाहीत? सांगली जिल्ह्यातील माझे पोलीस अधिकारी परिचित होते. त्यांची भेट घेतली. जिथे जिथे गोसावी लोकांची वस्ती होती त्या जागांच्या नकाशावर खुणा करून घेतल्या. माझ्या डॉक्टर मित्राबरोबर त्या सर्व वस्त्यातून फिरून बाबाजी आणि भाभीजींची चौकशी केली, परंतु काहीही माहिती हाती लागू शकली नाही. कधी कधी एकांतात एखाद्या वनविश्रामगृहात बसलो असता बाबाजी आणि भाभीजींची आठवण येते. त्या दोघा गूढ माणसांबद्दल माझे कुतूहल जागे होते. त्या मूषक मुनीला मात्र मी अजूनही विसरू शकलेलो नाही. वाटतं त्यांचा माझा तेवढाच ऋणानुबंध असावा. मित्र हो, मूषक कथा इथे संपते. आपण वळूया पुढील कथेकडे. या कथेचं नाव आहे खंड्या. हा सुंदरचा लेख आहे या पुस्तकातला. मृग नक्षत्राचा पाऊस पडून गेला. जंगलात ओढ्या काठाने पक्षी निरीक्षण करताना मला अगदी अचानक नाल्याच्या दरडीवर एक छिद्र दिसलं. छिद्राच्या खाली पांढरी शीट उघडली होती. इथे नक्की एखाद्या पाखराचे घरटे असणार म्हणून मी दूर जाऊन एका झाडाआड उभा राहिलो. माझे सारे लक्ष त्या छिद्राकडे होते. इतक्यात माझ्या कानावर किलिली किलिली असा आवाज आला. नंतर तो पक्षी सूर मारीत ओढ्याकाठच्या बांबूच्या लवचिक फांदीवर बसला. बांबू बेटाच्या समोरच ते घरट्याचे छिद्र होते. पाखराचा आकार मैने एवढा, अंगावर निळ्या रंगाची झाक, डोळे, मान व खालचा भाग गर्द तपकिरी रंगाचा, छातीचा वर्ण पांढरा, लांब जाड आणि टोकदार चोच. तो पांढऱ्या छातीचा खंड्या होता. इंग्रजीत त्याला व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर म्हणतात. मी दुर्बिणीतून त्याच्याकडे पाहत होतो. तोच बिळातून त्याच्यासारखा दिसणारा दुसरा पक्षी डोकावला. घरट्यात पिलांचे संगोपन करणारी ती मादी होती. अगदी अलगद बिळाजवळ बसून त्याने आपल्या चोचीत आणलेला मासा तिच्या चोचीमध्ये दिला. तशी ती आत निघून गेली. खंड्याजवळच असलेल्या खाडीच्या दिशेने उडाला. उडताना त्याच्या तपकिरी पंखावरचा पांढरा डाग दिसत असे. त्या घरट्यात त्याची पिलं होती. दिवसेंदिवस ती वाढत होती. खंड्या येई
तिच्या चोचीत मासा देऊन निघून जाई. ती त्या पिलांना भरवी. नंतर घरट्यानजीकच असलेल्या करवंदाच्या जाळीवर बसून शांतपणे पिलांकडे कासवीच्या नजरेने ती पाहत राही. खंड्या पक्ष्याच्या वाटेकडे कान लावून बसून राही. जंगलातल्या त्याच्या किलिली किलिली या आवाजाने तो आल्याची माहिती पिलांना देखील होई. तशी ती बिळाच्या तोंडाशी येण्याची धडपड करीत असत. धिटोकली पिले पुढं येत. दुबळी पिलं मात्र अंधारातच मागे चाच पडत राहत. आईच्या चोचीतला मासा मिळावा म्हणून तिच्या चोचीला चोच लावत, पंख पसरून वर माना करून ची ची आवाजामध्ये याचना करत, धडपडत, उड्या मारत. परंतु आईला सारी पिलं सारखीच असतात. ती दुबळ्या पिलांच्या चोचीमध्येही चारा घालीच. एखाद वेळी मासा मोठा असला तर तो सारी पिलं मिळून खात. आई त्यांच्याकडे पाहत राही. जो मस्ती करी त्याला चोचीचा फटकाही मारी. प्रत्येक पिलाला त्याच्या वजना इतके मासे रोज लागत. ती मोठी खादाड होती. खंड्या खाडी नदीवरून मासे पकडून आणता आणता दुबळा झाला होता. हे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा ती देखील जवळपासच्या डबक्यातून मासे, बेडकी आणि खेकड्यांची पिलं धरून आणायला लागली. कधी टोळ तर कधी तुडतुडे पकडी. पिलांना चारी. पिलांना नुकतेच पंख फुटू लागले होते. ती बिळाच्या रुंद तोंडाशी बसून आपल्या आईबाबांची वाट बघत. कधी तो मासा घेऊन येई, कधी ती चोचीमध्ये खेकड्यांचे जिवंत पिल्लू घेऊन येई. एकदा खेकड्याचे पिल्लू तिने आपल्या पिलांसमोर ठेवले. तसे तो खेकडा बिळामध्ये तुरू धावायला लागला आणि ती पिलं घाबरली. त्याला कोणीच चोच लावीनं. तेव्हा त्यांची आई त्यांच्या मदतीला धावली. तिने खेकड्याला चोचीने मारले. तेव्हा कुठं त्या पिलांनी खायला चोची पुढे केल्या. नाना प्रकारचे भक्ष्य कसे खावे याचे जणू ती आपल्या पिलांना धडे देत. आता पिलांना पंख फुटले. दुबळ्या पंखांनी फडफड करीत ती समोरच्या फांदीवर जाऊन बसत. एकदा एका मागून एक पिलं बाहेर पडून त्या फांदीवर हरीने बसली. मी मोजली तर ती 7 होती. आता ती आईबापांसारखी रंगारूपानेही दिसू लागली. ती समोरच्या निळ्या आभाळाकडे पाहत होती. तोच आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांना बहिरी ससाण्याची सावली दिसली. लगेचच उंच आकाशातून त्याचा आवाजही पिलांच्या कानी पडला. तशी ती झपाझप एका मागून एक घरट्यामध्ये गेली. एकदा आईबरोबर पिलं घरट्याच्या तोंडाशी बसले असताना तिने आकाशात उडणाऱ्या बहिरी ससाण्याची सावली पाहिली. लागोपाठ त्याचा कर्कश आक्रोश ऐकू आला. लगेचच तिने पिलांना बिळामध्ये रेटले. स्वतः देखील घाबरून तिने बिळामध्ये प्रवेश केला होता. कारण बहिरी ससाना त्यांचा शत्रू होता. जंगलामधल्या काही मित्र पक्ष्यांच्या आवाजाची देखील तिने आपल्या पिलांना ओळख करून दिली होती. हे पक्षी धोक्याची सूचना देत. त्या मित्रपरिवारात 7 बहिणींचा थवा होता. बामणी, मैना आणि साळुंक्या होत्या. झाडावर ढोलकीचा आवाज काढणारा सुतार पक्षी होता. गरुडाचा देखील धीटपणे पाठलाग करणारा काळा कोतवाल होता. या मित्रपरिवाराचे आईने अनेकदा दर्शन दिले. तसेच त्यांच्या धोक्याच्या सूचनांचा आवाजही ऐकवला होता. त्यातील एक पिलू दुबळे आणि गबाळ होते. घरट्यातून उडत समोरच्या फांदीवर जाताना त्याची झेप चुकून ओढ्याच्या पात्रात पडली. परत तुडून घरट्यामध्ये जाण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्याला ते जमले नाही. भावंडे त्याच्याकडे असहायपणे पाहत होती. शेवटी ते थकून झुडपाच्या सावलीमध्ये निश्चित पडून राहिले. इतक्यात एक घोरपड त्या झुडपाच्या दिशेने येत होती. ती आपल्या द्विजिभेने मुंग्या खात खात जात होती. इतक्यात तिला ते झुडपातले पिल्लू दिसले. ती सावध झाली. पुढच्या 2 पायांवर ताठ उभे राहून त्याच्याकडे पाहत होती. तो प्राणी पाहून पिलांना राक्षसाची आठवण झाली असावी. क्षणातच घोरपडीने त्याच्यावर झडप घेऊन त्याचा घास घेतला. घरट्यातील पिलं ते दृश्य गर्भगळीत होऊन पाहत होते. त्यांना वाटू लागले, आई बाबा अजून का येत नाहीत. इतक्यात दुरून त्यांचा आवाज ऐकायला आला. ती घरट्याकडे उडत येत होती. ती दोघे बिळासमोरच्या फांदीवर बसली. घरट्याच्या तोंडाशी त्यांना 6 पिलं दिसली. काय घडले हे त्यांनी जाणले. इतक्यात त्यांना समोरून घोरपड जाताना दिसली. किलकिलाट करून त्या 2 पक्ष्यांनी सारे जंगल डोक्यावर घेतले. खंजिरासारख्या चोचीने त्यांनी घोरपडीवर हल्ला चढवला. घोरपड पाचोळ्यातून सरसर आवाज करीत एका बिळामध्ये नाहीशी झाली. घोरपडीला इथल्या कोवळ्या पिलांचा सुगावा लागला होता. परत केव्हाही येऊन तिने एकेका पिलास घट्ट केले असते. म्हणून आईबाबांनी ठरवलं की इथलं घरटं आता सोडलं पाहिजे. ती पिलंही खूप भ्याली होती. दिवसांमागून दिवस जात होते. पिलांना उडायला येऊ लागलं तसे त्यांनी त्या घरट्याचा त्याग केला. इथे पक्ष्यांचे आईबाप म्हणून कर्तव्य संपले होते. माणसाप्रमाणे पक्षी आपली पिल्लं जन्मभर सांभाळत नाहीत.
पिलांना जन्म दिला, त्यांना वाढवले, पंख फुटून त्यांनी घरटं सोडलं की ते त्यांचा त्याग करतात. ती सारी पिलं उडत उडत ओढ्यातल्या डोहाकडे गेली. तिथल्या लहान डबक्यामध्ये छोट्या मासळ्या होत्या, खेकड्यांची पिलं होती, बेडकांची अर्भकं होती. त्यावर पिलं उदरनिर्वाह करू लागली. परंतु असे कळपातून राहणे त्यांच्यासाठी धोक्याचे होते. त्यांच्या पंखामध्ये जसे जसे बळ येऊ लागले तसे तसे ते दूर नदीवर निघून गेले. तिच्या पात्रातील देवनळाच्या विशाल बेटात त्यांनी आसरा घेतला. पाण्यातील मासोळ्या आपले भक्ष्य आहेत याची त्यांना माहिती होती. देवनळाच्या सावलीत बसून एकटे स्थिर बसून पाण्यात तरंगणाऱ्या मासोळ्यांकडे ते पाहत. पाहता पाहता पाण्यामध्ये बुडी मारून मासळी पकडून ते खात. नंतर काही